पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं। पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातल्या तारावली या सीमेलगतच्या गावात लष्कराचा मोठा फौजफाटा दाखल झाला। गावात तंबू लावण्यात आले, बंकर उभारले गेले आणि जवान युद्धसज्ज झाले। शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं, आवश्यक असल्यास कठोर प्रत्युत्तर देणं हा या ऑपरेशनचा उद्देश होता। याच काळात एक लहान मुलगा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता। नाव श्रवण सिंग, वय फक्त 10 वर्ष। अंगावर गणवेश नाही, हाती कोणतंही शस्त्र नाही, पण मनात फक्त एकच जिद्द, देशासाठी काहीतरी करायचंय। श्रवणनं आपल्या पद्धतीनं देशसेवा सुरू केली। दररोज तो सैनिकांसाठी पाणी, दूध, लस्सी, बर्फ वगैरे घेऊन जायचा। रणभूमी सदृश्य वातावरणातही तो खंबीरपणे जवानांपर्यंत ही मदत पोहोचवत होता। त्याच्या निस्वार्थ कामगिरीबद्दल भारतीय लष्करानं त्याला ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात लहान योद्धा म्हणून सन्मानित केलं। श्रवण सिंगच्या या कर्तृत्वामुळे तो आज केवळ तारावली गावातच नव्हे तर संपूर्ण देशात एखादाही उदाहरण ठरलाय। देशसेवा वय पाहून होत नाही, ती मनातून होते, हे त्यानं आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे।